यानंतर पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा पूर्ण करावी। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंचं वक्तव्य। उत्पादन निर्मितीवर सरकारचा मोठा भर, नव्या उद्योगांमधून येत्या काळात मोठ्या संख्येने रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार। नगरच्या सुप्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती। कुणीही उद्योजकांना त्रास दिला तर त्याला कायद्याने उत्तर द्या, पुन्हा कुणाची हिंमत होणार नाही। झुंडशाही गुंडशाही कुठल्याही एमआयडीसीत खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, 6.25 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होणार, तर निवृत्ती घेतल्यानंतरही माझं कार्य सुरूच राहणार, मोहन भागवतांचं विधान। तर हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, सरसंघचालकांनी केलं स्पष्ट। सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं, संजय राऊतांचा जोरदार टोला। सोलापूरच्या मोहोळमध्ये निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर, उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती। रायपूरमध्ये माओवाद्यांच्या संपूर्ण निर्मूलनासंदर्भात अमित शहांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक, अनेक राज्यांच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित, माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखली जाणार।